आपल्याला लढाई द्यायची आहे. काल संध्याकाळी पीडित आणि पीडीच्या आई कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता आणि ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून. आणि आरोपी त्यांचा अध्यापक आहे. काही जे ट्यूशन घेत असताना संडे, काही रविवारी आहे, डेट सांगता येत नाही आता. आणि या रविवारीच्या दिवशी मे महिन्याने त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून, पुन्हा त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून. तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही. आणि त्यानंतर आम्ही पीडित मुलगीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेले आहे. त्यांच्या मेडिकल आता संपलेलं आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे. तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन FIR दाखल केलेला आहे. लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन, लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे. जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे. आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे. आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे. तर या प्रकरणात पीडित मुलींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे का? सध्या काय माहिती? सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये, फक्त एकच पीडित दिसत आहे. बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का, त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे. तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो.